संसरण, आत्म्याचा एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश. भगवान बुद्धांनी पुनर्जन्म असल्याचे प्रविचले आहे, परंतु त्यांनी आत्म्याचे संसरण होते असे सांगितले नाही. भगवान बुद्धांनी दोन परस्पर विरोधी सिद्धांताचे प्रवचन केले असे त्यांच्यावर दोषारोपण करणारे काही कमी लोक नव्हते. टीकाकार असा प्रश्न करीत की संसरणाशिवाय पुनर्जन्म कसा शक्य आहे. ते म्हणत, इथे तर संसरणाशिवाय पुनर्जन्माची गोष्ट म्हटलेली आहे, हे संभवनीय तरी आहे काय. परंतु भगवान बुद्धांच्या सिद्धांतात परस्पर विरोधी असे काहीच नाही. संसरणाशिवाय पुनर्जन्म शक्य आहे. राजा मिलिंदाच्या प्रश्नांना दिलेल्या उत्तरात भंते नागसेन यांनी ते चांगल्या प्रकारे स्पष्ट केले आहे. बॅक्टियाचा राजा मिलिंद याने नागसेनाला विचारले, भगवान बुद्ध पुनर्जन्म मानित होते काय. स्थविर नागसेनांनी उत्तर दिले, होय. तर ह्यामध्ये परस्पर विरोध नाही काय. बनते नागसेन, नाही. आत्म्याशिवाय पुनर्जन्म संवर्णीय आहे, अर्थात निश्चित शक्य आहे. ते कसे शक्य आहे हे समजावून सांगा बरे. बनते नागसेन, जिथे संसरण नाही तिथे पुनर्जन्म कसा शक्य आहे. राजाने विचारले. होय, शक्य आहे. कसे शक्य आहे हे उदाहरणाने स्पष्ट करा. महाराज, समजा माणसाने एक दिवा दुसऱ्या दिव्याने पेटवला तर असे म्हणता येईल काय की पहिल्या दिव्याने दुसऱ्या जागी संसरण केले. अर्थात नाही. महाराज, याप्रमाणे संसरणाविना पुनर्जन्म शक्य आहे. ह्याची अधिक उदाहरणे देऊन स्पष्ट करा बरे. बाळपणी आपल्या गुरुपासून शिकलेली एखादी कविता हे महाराजा तुम्हाला आठवते काय. होय, आठवते. तर मग त्या कवितेचे गुरु मुखापासून संसरण होऊन ती तुमच्या मुखात आली काय. अर्थात नाही. याप्रमाणे संसरणाविना पुनर्जन्म होतो. वा, छान, अतिउत्तम. बनते नागसेन. बनते नागसेन, आत्मा अशी काही चीज आहे काय. यथार्थ दृष्टीने पाहिले असता महाराजा, आत्मा अशी काही चीज नाही. वा, छान, अतिउत्तम. बनते नागसेन. 2. गैरसमजुतीची कारणे. भगवान बुद्ध जो उपदेश करीत तो ऐकणारा श्रोतृवृंद बहुधा भिक्खूच असे. कोणत्याही एका विषयावर भगवान बुद्धांचे म्हणणे काय आहे ते भिक्खूंनीच लोकांपर्यंत पोहोचविले. लेखन कला अद्याप विकसित झाली नव्हती, त्यामुळे भिक्खू जे काही ऐकीत ते त्यांना पाठ करून ठेवावे लागे. प्रत्येक भिक्खूने जे काही ऐकले ते जसेच्या तसे पाठ करून ठेवण्याची काळजी घेतली नाही. परंतु असे काही भिक्खू होते ज्यांनी ते पाठ करून ठेवणे हा आपला व्यवसायच केलेला होता. त्यांना भाणक म्हणत असत. बौद्ध त्रिपिटक आणि अट्टकथा हे साहित्य समुद्रासारखे विशाल आहेत. ते सर्व पाठ करणे म्हणजे मोठेच असाधारण काम होते. अनेकदा असे झाले की भगवान बुद्धांनी जो उपदेश केला त्याचे वृत्तांत कथन यथातथ्य झाले नाही. भगवान बुद्धांच्या जीवनकाळी देखील त्यांच्या उपदेशाचे गैरकथन झाल्याच्या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आल्या होत्या. उदाहरण म्हणून अशा 5 प्रसंगाचा उल्लेख करता येईल. पहिला उल्लेख अलगदप्प सुत्तात आहे, दुसरा महाकम्म विभाग सुत्तात आणि तिसरा कन्नकट्ठल सुत्तात, चौथा महातन्ना संखय सुत्तात आणि 5वा जीवन सुत्तात. अशा प्रकारे तथागतांच्या उपदेशांचे गैरनिवेदन कदाचित अनेक स्थळी झालेले असावे. कारण आपणास असे दिसते की भिक्खू भगवान बुद्धांपाशी जाऊन अशा प्रसंगी आम्ही काय करावे असे विचारताना आढळतात. विशेषतः कर्म आणि पुनर्जन्म ह्याविषयी चुकीचे वक्तव्य पसरविण्यात आले असे अनेक प्रसंग आहेत. कर्म आणि पुनर्जन्म ह्या विषयांच्या सिद्धांतांना ब्राह्मणी धर्मातही स्थान आहे. त्यामुळे भानकांना अपेक्षेपेक्षा सुलभ रीतीने ब्राह्मणी सिद्धांत सहजगत्या बौद्ध धम्मात घुसळता आला. यासाठी त्रिपिटकात जे बुद्ध वचन म्हणून मानले गेले आहे ते बुद्ध वचनच आहे असे मानताना फार सावधानगिरी राखली पाहिजे. यासंबंधी एक कसोटी विद्यमान आहे. भगवान बुद्धांच्या बाबतीत एक विधान निश्चितपणे करता येते की ते काहीच नव्हते. जर त्यांचे वचन बुद्धीला विसंगत आणि तर्काला सोडून होते, म्हणून इतर गोष्टी यथायोग्य असून जे जे बुद्धीला व तर्काला धरून असेल ते ते बुद्ध वचन मानायला हरकत नाही. दुसरी गोष्ट अशी की जी चर्चा मनुष्याच्या कल्याणाला पोषक नाही अशा चर्चेच्या फंदात भगवान बुद्ध कधीच पडले नाहीत.
म्हणून जे जे माणसाच्या कल्याणाला पोषक नाही ते भगवान बुद्धाच्या नावावर खपविले जात असेल तरी वस्तुतः ते बुद्ध वचन म्हणून मानता येणार नाही. तिसरी ही एक कसोटी आहे, ती ही की भगवान बुद्धांनी सर्व विषयांना 2 वर्गात विभक्त केलेले होते. ज्या विषयासंबंधी ते निश्चित आहेत आणि ज्या विषयासंबंधी ते निश्चित नाहीत, अशी विषयांची 2 प्रकारात वर्गवारी केली होती. जे विषय पहिल्या वर्गात मोडतात त्यांच्या संबंधित त्यांनी आपले विचार निश्चयात्मक व अंतिम अशा रूपाने मांडले आहेत. जे विषय दुसऱ्या वर्गात मोडतात त्यासंबंधीही त्यांनी आपले विचार व्यक्त केले आहे, परंतु ते तात्पुरते आणि केवळ स्वतःचे अनुमानात्मक मत अशा प्रकारे व्यक्त केलेले आहे. ज्या 3 प्रश्नांसंबंधी संदेह अथवा मतभेद आहेत त्या विषयाबाबत भगवान बुद्धांचे विचार काय होते हे ठरविताना त्या चर्चेच्या वेळी वरील 3 कसोट्या लक्षात ठेवणे आवश्यक आहे.